नमस्कार. एक नवीन कविता मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. कवितेचं नाव आहे झाडाचं माणूसपण. माझ्या एका मित्राने आम्ही दोघंही बागेत फिरत होतो, तेव्हा चटकन एका झाडाचं फळ तोडलं आणि पटकन ते खाऊनही टाकलं. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण त्या झाडाला कमीत कमी विचारायला हवं की हे फळ तुझं तोडू का? कारण ते फळ वाढवण्यासाठी, त्याला जपण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत असं मला वाटलं. आणि त्या भावना मी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ही कविता लिहित असताना आपल्या जीवनातला आपला स्वभाव, आपल्या जीवनातले अनुभव आणि झाडाचा स्वभाव, ह्या दोघांच्या स्वभावाची किंवा भावनांची असं म्हणा, मी गुंफण करण्याचा या शब्दांमध्ये प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्की कविता आवडेल. कवितेचं नाव आहे झाडाचं माणूसपण. ऊन वारा थंडी पाऊस सारं काही झाडं झेलतात. ऊन वारा थंडी पाऊस सारं काही झाडं झेलतात. आपल्यालाच आपल्या माणसांचे गोड शब्द का बरे चालतात? एवढं सारं सोसूनसुद्धा त्याने तुला फळं द्यायची. एवढं सारं सोसूनसुद्धा त्याने तुला फळं द्यायची. आपली सवय मोडायला हवी, त्याला न विचारता तोडून घ्यायची. गोड गोड फळांसाठी त्यानंही बरंच काही सोसलं आहे. गोड गोड फळांसाठी त्यानंही बरंच काही सोसलं आहे. पुढे माझा वंश वाढेल म्हणून जीवापाड जपला आहे. त्याचं कष्ट, त्याचं फूल, त्याचं फळ थोडं तरी विचारावं तोडताना. तुम्ही नका ठरवू, त्यालाच ठरवू द्या. बाजारातला भाव स्वतःला विकताना. बरं झालं बाबा तुला बोलता येत नाही. बरं झालं बाबा तुला बोलता येत नाही. वेदना मांडूनही बदल घडला नसता. अरे दगड झाल्यात आमच्या भावना, तिचभर सुद्धा फरक पडला नसता. तुझ्याशी काही नातं नसताना त्याने तुला सावली द्यायची. तुझ्याशी काही नातं नसताना तुला त्याने सावली द्यायची. तुझ्याकडे का थोडा वेळ नाही त्याची तक्रार ऐकून घ्यायची. मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. झाडाकडून काहीतरी शिकून घ्या. झाडच थोडं तुम्हाला मला बनायचं आहे. झाड थोडंच तुम्हाला मला बनायचं आहे. पण त्याच्या गुणांशी थोडं तरी जमून घ्या. त्याच्या गुणांशी थोडं तरी जमून घ्या. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एक नवीन कविता घेऊन लवकरच तुमच्यासमोर